हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चा प्रॅक्टिस सेट नंबर 23। ठीक आहे, याच्या आधीचे सर्व प्रॅक्टिस सेट मी घेतलेले आहे, माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। बघा, प्रॅक्टिस सेट 23 मध्ये काय दिलेलं आहे, क्वेश्चन नंबर 1, राइट द 3 रॅशनल नंबर दॅट लाइज बिटवीन द 2 गिवन नंबर। आपल्याला काय 2 रॅशनल नंबरच्या पेअर दिलेले आहेत, त्यातले काय करायचे आपल्याला त्याच्या मधात म्हणजे लाइज बिटवीन त्याच्या मधात कोणते 3 रॅशनल नंबर येऊ शकतात हे आपल्याला फाइंड करायचं आहे। ठीक आहे, बघा 1 नंबरचं काय आहे 2/7 6/7। ठीक आहे, आता डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर सेम करायची गरज आहे का, नाही आहे। बघा इथे 2 आहे, इथे 6 आहे, काही मग याच्यात कोणते कोणते नंबर येतील 2 आणि 6च्या मध्ये 2 3 4 5 आणि 6 एवढे नंबर येतील। ठीक आहे, मी यालाच काय देते डिनॉमिनेटर देते 2/7 3/7 4/7 5/7 और 6/7 एवढे नंबर येतील। हे 2/7 आणि 6/7च्या मध्ये। ठीक आहे, हे आपण नंबर लाईनवर पण काढू शकतो। ठीक आहे, मग आता कोणते नंबर येतील, काय हेन्स 3 रॅशनल नंबर that lies between the given number। कोणते तर 2 नंबरच्या मधात कोणते नंबर येऊ शकतात। ठीक आहे, कोणते येते 3/7 येते 4/7 येते 5/7 येते। ठीक आहे, म्हणजे ते काही आपलं आन्सर 3/7 4/7 5/7 हे झालं आपलं आन्सर। समजलं। हे बघा, आपल्याला दिलेला सेकंड नंबर 4/5 2/3 हे 2 रॅशनल नंबर दिले आहे। ठीक आहे, याच्या मधातले आपल्याला नंबर ॲटलिस्ट 3 रॅशनल नंबर फाइंड करायचे। ठीक आहे, आधी काय करू आपण डिनॉमिनेटर सेम करूया। आता 5 आणि 3 कोणतं सेम मल्टिपल येते 15 येते, म्हणजे मी 5 ला कितीने मल्टिप्लाय केला तर 15 येईल, 5 3 जा 15। ठीक आहे, तर डिनॉमिनेटरला 3 ने मल्टिप्लाय केला तर न्यूमरेटरला पण 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल। सेम इकडे पण तसंच करूया 2/3 3 ला कितीने मल्टिप्लाय केला तर 15 येईल, 3 5 जा 15। जर इथं मी डिनॉमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय करत आहे तर न्यूमरेटरला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल। ठीक आहे, आता काही नाही 4 3 जा 12 आणि 5 3 जा 15। सेम इकडे 2 5 जा 10 3 5 जा 15। ठीक आहे, आलं तर डिनॉमिनेटर सेम, पण बघा लक्ष द्या काय इथं 10 आणि 12 म्हणजे कोणते नंबर येतील 10 11 12 एकच नंबर येत आहे, काय याच्यामध्ये एकच नंबर येत आहे, म्हणून काय करू आपण याला अजून याचे अजून मल्टिप्लाय करू। ठीक आहे, म्हणजे 12/15 कशाने करते, दोघांनाही 30 करू शकतो, 15 2 जा 30। जर इथं 2 नाही केला तर न्यूमरेटरला पण 2 ने। सेम ह्या साईडला पण तसंच करायचं 15 2 जा 30, इथं पण 2 काय मग 12 2 जा 24 15 2 जा 30। सेम 10 2 जा 20 आणि 15 2 जा 30। आता बघा कोणते नंबर येतात त्याच्यात 20 आणि 24 आहे, कोणते नंबर येऊ शकतात 20 21 22 23 आणि 24 आहे। ठीक आहे, हे 3 नंबर येऊ शकतात, म्हणजेच काय येईल आपलं, आता मी याला हे देते 20/3 30 21/30 22/30 23/30 24/30। आपल्याला कशातले नंबर लिहायचे आहेत 20/30 to 24/30च्या मधले नंबर लिहायचे आहेत। ठीक आहे, म्हणजे ॲटलिस्ट 3 रॅशनल नंबर। मग कोणते येतील आपले 3 रॅशनल नंबर, हेन्स 3 रॅशनल number that lies between the given numbers कोणते येतील मग 21/30 22/30 23/30। ठीक आहे, आपण इथे डिनॉमिनेटर सेम केलं होतं, पण त्याच्यामध्ये कोणता एकच नंबर येत होता रॅशनल नंबर,
ठीक आहे. आणि आपल्याला काय सांगितले, ॲटलिस्ट 3 रॅशनल नंबर. ठीक आहे, म्हणून आपण त्याला अजून कंटिन्यू केलं. समजला क्वेश्चन. बघा थर्ड नंबरचं काय, -2/3 4/5. ठीक आहे. आता पण इथं पण बघा आपला सेम मल्टिपल कोणता येईल, 3 5 जा 15 आणि 5 3 जा 15. 15 करू शकतो डिनॉमिनेटर. त्याला बघा 2/3 काय येईल, 3 ला 5 ने मल्टिप्लाय करते, इथं 5 ने करते तर न्यूमरेटरला पण 5 नेच करावं लागेल. ठीक आहे. 4/5, 5 ला कितीने करावं लागेल, 5 मल्टिप्लाय बाय 3, 5 3 जा 15. जर इथं 3 ने केलं तर न्यूमरेटरला पण 3 ने. ठीक आहे. आता 2 5 जा 10 आणि 5 3 जा 15 आणि इथं 4 3 जा 12, 5 3 जा 15. ठीक आहे. आले, डिनॉमिनेटर सेम आलं. बघा आता याच्यामध्ये 3 रॅशनल नंबर येतात का, काय येतात हे बघ. कोणता नंबर आहे, -10, अजून कोणता असेल, -9, -8, -7. ठीक आहे. असं अजून काय असेल, 0 1 2 3 आणि इकडे काय असेल 12 +12. ठीक आहे. मी डायस देत आहे, एवढं नाही लिहिलं जात म्हणून. ठीक आहे. बघा कोणते पण 3 आपल्याला नंबर लिहायचे आहेत. बघा हेन्स 3 रॅशनल नंबर that lies between given number. कोणते नंबर येतात. ठीक आहे. याला फक्त काय द्यायचं, आपल्याला डिनॉमिनेटर 15 द्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे काय येईल, कोणता पण घेऊ शकते, -10 पासून सुरुवात आहे, कोणता पण घेऊ शकते, -9/15. ठीक आहे. आता कोणता येईल याच्यामध्ये, 1/15 आणि 3/15. आपल्याला जे वाटतात त्यातले मधातले कोणते पण 3 घ्यायचे. ठीक आहे. समजला क्वेश्चन. बघा 4 नंबर काय आहे, -7/9 -5/9. डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम करायची गरज आहे का, बिलकुल नाही. आता काय येईल, स्मॉल नंबर कोणता आहे, -5 आहे, -5 मायनस त्याच्यानंतर कोणता असेल, -4, त्याच्यानंतर -3 -2 -1 0, नंतर कोणता असते 1 2 3 4 5 6 आणि 7. हे एवढी नंबर लाईन असेल. ठीक आहे. म्हणजेच काय असेल, -5/9 -4/9 3/9 -2/9 अप टू सो ऑन -1/9 आणि -6/9 आणि 7/9. ठीक आहे. ही एवढी असेल. मग यातलेच आपल्याला काय घ्यायचे आहेत, ॲटलिस्ट कोणते किती नंबर घ्यायचे आहेत, रॅशनल नंबर 3 रॅशनल नंबर. म्हणजेच कोणते येतील, 3 रॅशनल नंबर 3 रॅशनल नंबर that lies between given number. म्हणजे या दोन नंबरच्या मधात जेवढे नंबर येतात त्यापैकी कोणते पण 3 लिहायचे आहेत. ठीक आहे. म्हणजेच -5/9 टू 7/9च्या मधात कोणते पण हे एवढे नंबर येतात, हे त्याचे बिटवीनचे नंबर झाले. ठीक आहे. पण आपल्याला कोणते लिहायचे आहेत, ॲटलिस्ट 3. मग आपण कोणते पण घेऊ शकतो. ठीक आहे. मी काय घेते, -4/9 -2/9 आणि 6/9. ठीक आहे. बघा 5th नंबरचं काय, -3/4 5/4. ठीक आहे. आता बघा इथं पण काय, डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम करायची गरज नाही. तर आपल्याला नंबर बघा कोणते येतील, -3 टू +5. कोणते असतात, -3 टू +5. ठीक आहे. जर असं डायरेक्ट समजलं नाही तर आपल्या नंबर लाईनवर बघायचं. ही अशी नंबर लाईन असते आपली. काय असते इथं मधामध्ये 0. इकडे कोणते, -1 -1 -2 -3. ठीक आहे. -3 आहे. इकडे काय असते 1 2 3 4 5. म्हणजेच -3 टू 5च्या मधात कोणते नंबर येतात, -2 -1 0 1 2 3 4 आणि 5 हे नंबर येतात. ठीक आहे. पण प्रत्येक ठिकाणी एवढी नंबर लाईन काढणं पॉसिबल आहे का, नाही आहे. म्हणून काय करते मी, डायरेक्ट करत आहे. -3 कोणता येते अजून, -2 -1 0 1 2 3 4 आणि 5. म्हणजेच काय येईल, -3/4 डिनॉमिनेटर द्यायचं, -2/4
-1/4, 0/4, 1/4, 2/4, 3/4 आणि 4/4 अँड 5/4. मग कोणते येतील 3 रॅशनल नंबर? हेन्स द 3 रॅशनल नंबर that lies between the given number. म्हणजे कोणते येतात ते -3/4 आणि 5/5च्या मध्ये, 5/4च्या मध्ये हे एवढे नंबर येतात. पण ॲटलिस्ट आपल्याला किती लिहायचे आहेत? 3 लिहायचे आहेत. म्हणजे काय लिहिते मी? -2/4, कोणते पण घेऊ शकता, 1/4, 2/4. समजलं? 6 नंबरचं बघा काय, 7/8 -5/3. आता इथे डिनॉमिनेटर आपल्याला आधी काय करावं लागेल? सेम करावं लागेल. ठीक आहे. कोणता येते सेम मल्टिपल? कोणता येते? 24. ठीक आहे. 8 3 जा 24 आणि 3 8 जा 24. ठीक आहे. चला बघा, 8ला कितीने मल्टिप्लाय केला? 24 येते. 8 3 जा, डिनॉमिनेटरला 3ने केला तर न्यूमरेटरला पण 3ने मल्टिप्लाय. -5/3, 3 मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल? 8, 3 8 जा 24. जर इथे 8ने केलं तर न्यूमरेटरला पण 8नेच मल्टिप्लाय. काय? 7 3 जा 21, 8 3 जा 24, मायनस साईन, 5 8 जा 40, 3 8 जा 24. ठीक आहे. आलं डिनॉमिनेटर सेम आलं आहे. आता बघा, -40 to 21च्या पदामध्ये कोणते नंबर येतात? कोणते येतील? -40, -39, -38. ठीक आहे. येतील. अजून कोणते येतील? -13, -12, -1 आणि 0 हे नंबर येतील. ठीक आहे. नंतर कोणते होतील? 1 2 3 4 5 अप टू सो ऑन कुठपर्यंत असतील? 21. ठीक आहे. म्हणजे खूप सारे नंबर येतात. मग याला काय द्यायचं? डिनॉमिनेटर द्यायचं. म्हणजेच काय येईल? यातले कोणते पण ॲटलिस्ट 3 नंबर लिहायचे. म्हणजेच कोणते येतील? 3 रॅशनल नंबर that lies in between the given number. कोणते येतील? 3 नंबर. कोणते पण एवढ्या नंबरपैकी कोणते पण 3 नंबर आपण घेऊ शकतो. कोणते येतील? मग काय घेते? -13/24 डिनॉमिनेटर लिहायचं. -1/24 आणि एक पॉझिटिव्ह लिहिते -17/24. ठीक आहे. समजला क्वेश्चन? बघा कोणता आहे 7 नंबरचा? 5/7, 11/7. डिनॉमिनेटर सेम आहे, करायची गरज नाही. बघा 5 आणि 11च्या मदत कोणते नंबर येतील? 5 6 7 8 9 10 अँड 11 एवढे नंबर येतील. म्हणजेच काय येईल? 5/7, 6/7, 7/7, 8/7, 9/7, 10/7 अँड 11/7. म्हणजेच काय येईल आपले 3 रॅशनल नंबर? हेन्स 3 रॅशनल नंबर that lies between the given number. कोणते येतील? 5/7 आणि 11/7च्या मधले 3 नंबर कोणते येतील? 6/7, 8/7 आणि 9/7. ठीक आहे. बघा काय दिलं आहे? 0 -3/4. आपल्याला याचं डिनॉमिनेटर सेम करायचं. आता बघा 0 याला डिनॉमिनेटर काय आहे? काही नाही म्हणजेच 1 -3/4. काय करते मी? दोघांचं डिनॉमिनेटर 8 करते. ठीक आहे. म्हणजेच 1ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 8 येईल? 1 8 जा 8. म्हणजे 0 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल? 8. इथं 8ने केलं तर न्यूमरेटरला पण 8नेच मल्टिप्लाय. -3/4
4ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 8 यासाठी 4 to the 8. इथं 2 न केलं तर न्यूमिनेटर पण 2नेच. 0 मल्टिप्लाय बाय 8 0 1 8 जा 8. इथं काय येईल 3 to the 6 आणि 4 to the 8. आलं डिनॉमिनेटर सेम. ठीक आहे. कोणते नंबर येतील मग 0 आणि -6च्या मध्ये? छोटा नंबर कोणता आहे? -6. -6 -5 -4 -3 -2 -1 and 0. ठीक आहे. 0. आता बघा -6/8 -5/8 डिनॉमिनेटर देऊन देते. -4/8 -3/8 -2/8 -1/8 and 0/8. मग कोणते येतील आपले 3 रॅशनल नंबर? हेन्स काय येईल? 3 रॅशनल नंबर that lies between the given number. म्हणजे -6/8 आणि 0/8च्या मधात कोणते नंबर येतात? 3 -4/8. ठीक आहे. -2/8 आणि -1/8. ठीक आहे. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 23 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.